भाजीच्या वाफ्यातून फोडलेली भाजी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, तर त्या भाजीपासून खतली कशी करायची ते तुम्हाला दाखवते। भाजी घरी आणल्याच्या नंतर 2 ते 3 वेळा छान धुवून अशी चाळणीवर निथळत ठेवली आणि त्यानंतर मग बारीक बारीक चिरून घेतली। आता मी कुकरमध्ये करते कारण ह्याच्यामध्ये मी चवळी आणि शेंगदाणे घालते। जर ते नसेल घालत तर तुम्ही नॉर्मल टोपामध्ये सुद्धा हे करू शकता। तर तेल घालायचं, तेलामध्ये भरपूर लसूण घालायचा, थोडीशी मोहरी आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर मग शेंगदाणे आणि चवळीचे दाणे घालून मिक्स करायचं। 1 चमचाभर लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून पुन्हा हे मिक्स करून थोडंसं पाणी घालते म्हणजे करपणार नाही। त्यामध्ये घरचं वाटण म्हणजे कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण घालून तेही छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स झाल्याच्या नंतर जी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे ती भाजी याच्यावरती घालून घ्यायची। पाण्याचं प्रमाण भाजी घालून झाल्याच्या नंतरच ॲडजस्ट करायचं, नाहीतर मग पाणी खूप होईल आणि मग भाजी बिघडून जाईल। त्याच्यामुळे भाजी घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि लागलंच तर थोडंसं वरतून पाणी घालायचं। मी इथे ग्लासभर पाण्याचा वापर केला आहे। वरतून चवीनुसार मीठ घालायचं। एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही पाहू शकता। कुकरचं झाकण बंद करायचं आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मग मस्त चवळीचे दाणे आणि शेंगदाणे एकदम परफेक्ट शिजतात। तुम्ही जर नसाल घालात तर टोपामध्ये करा। थोड्या वेळानंतर थंड झाल्यावरती मी कुकर उघडून तुम्हाला भाजी दाखवते। एकदम मस्त अशी तर्री आली आहे आणि दिसते कमाल। भातासोबत तर अप्रतिम लागते। तुम्ही कधी खाल्लाय का पाल्याची खतली?